माझ्या मागे जे स्कल्पचर आहे ते बघून तुम्हाला वाटेल मी साऊथ साईडला कुठेतरी आली आहे. अजिबात नाही, मी माटुंगामध्ये आणि माटुंगा ईस्टमध्ये भरपूर साऊथ इंडियन लोकॅलिटी आहे. सो हे मंदिर पण जे बघताय माझ्या मागे ते खूप मस्त आहे. मी असंच स्कल्पचर कुठंच नाही बघितलं आहे मुंबईमध्ये. सो मी आत्ता आली आहे साऊथ इंडियन एक्सप्लोअर करायला, कारण माटुंग्यामध्ये साऊथ इंडियन लोकॅलिटी खूप आहे. सो आत्ता आपण चाललो आहे साऊथ इंडियन एक्सप्लोअर करायला. बघूयात काय काय मिळतं इकडे. चला, मी आत्ता आहे माटुंग्यात साऊथ इंडियन खायला आलेली आहे आणि माझ्या मागे आहे आनंद भवन रेस्टॉरंट, जे की साऊथ इंडियनसाठी खूप फेमस आहे. आणि इथे अदर दॅन साऊथ इंडियन तुम्हाला फरसाण वगैरे मिळेल, बट त्यांची स्पेशालिटी आहे डोसा. तर आपण इकडचा डोसा ट्राय करणार आहोत. चला आज जाऊन बघूयात काय काय मिळतं. इसमें क्या क्या होता है आप बोले? इसमें केला रहता है, दही रहता है, मैदा रहता है, काला मिरी। अच्छा, ये मैंगलोर बर्ड्स बोलता है उसको. इसमें दही, केला, मैदा सब मिक्स रहता है. इसको कॉफ़ी के साथ में भी आप डुबा के खा सकते हैं, नहीं तो चटनी के साथ में आप डुबा के खा सकते हैं. अच्छा, मतलब दोनों, मतलब हाँ मीठा चलिए हाँ तीखा. अच्छा, चलिए खास करके हम लोग इसमें ज़्यादा करके कॉफ़ी में भी डुबा के खाता है. अच्छा. मी आत्ता आहे आनंद भवन रेस्टॉरंटमध्ये, जे फेमस आहे माटुंग्यातलं. साऊथ इंडियन इथे मिळतं आणि माझ्यासमोर आहे हे बन्स. सो हे बन्स बनतात दही, केळं आणि मैदा आणि काळी मिरी. ह्याची स्पेशालिटी ही आहे की तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकतात, इवन कॉफीबरोबर पण खाऊ शकतात. म्हणजे तिखट गोष्टीबरोबर पण खाऊ शकतात आणि गोड गोष्टीबरोबर पण खाऊ शकतात. सो आपण बघूयात कसं लागतं हे. मी तर फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. मला थट्टे इडली घ्यायची होती, पण थट्टे इडलीने थट्टा केली माझी. ठीक आहे, नो इश्यूज. आणि हे असं दिसतं, हॉलो आहे हे आतून, आणि काळी मिरी दिसते आहे मला ह्यात लिटरली. तर बघूया आपण खाऊन. मी आता ही ग्रीन चटणी बरोबर खाते, खोबऱ्याची चटणी. मस्त आहे, हे काहीतरी युनिक आहे. गोड आहे पण खूप गोड नाही आहे. केळाचा फ्लेवर येतोय मला. काळी मिरीचं एवढं नाही येते, पण ह्याच्याबरोबर मस्त लागते चटणी बरोबर. आता एकदा कॉफी बरोबर खाऊन बघूया. ते सॉर्ट ऑफ मला ते घारगे असतात ना, तो प्रकार वाटतं. घारग्यासारखं टेस्ट आहे. मला तिखटाबरोबर जास्त आवडला कॉफीपेक्षा, पण याची कॉफी पण मस्त आहे. आपण कॉफी पण टेस्ट करून बघूया. खूप गरम आहे. स्ट्रॉंग कॉफी आहे ही, एकदम अशी स्ट्रॉंग आहे. कडू कॉफी आहे, पण मजा आली प्यायला. मी कॉफी फॅन नाही आहे, पण कधीतरी चालतं. मस्त आहे. मी आत्ता चालली आहे ह्यांच्या किचनमध्ये, आणि हा आहे त्यांचं किचन. आणि ह्यांचा प्लॅटफॉर्म बघा किती मोठा आहे, किती मोठं पातेलेत बघा. यहाँ पे क्या बन रहा है? यहाँ पे क्या बन रहा है? उपमा. हे बघा, इकडे यांनी पहिले मस्त साफ करून घेतलंय. हा बनतोय बेने डोसा.
बघा यांचा सांबार किती क्वांटिटीमध्ये बनला आहे. फुल गरमागरम आहे आणि हे भांडं बघा किती मोठं आहे. आणि इकडे आपला बेने डोसा बनतो. हा साधा बेन आहे. मसाला मी नाही घेतला, मसाला पण मिळतो पण इकडे तो सॉगी होतो त्याच्यामुळे मला नाही आवडत. सो मी आता बेने डोसा प्लेन घेतला आहे. आणि तिकडे पण काहीतरी बनतं आहे. क्या बन रहा है वो? उपमा आहे. उपमा बनतोय तिकडे. दिस लुक्स लाईक अ पॅनकेक. सी किती मस्त दिसतोय. मस्त झाला एका साईडने. आता हा मस्त रेडी झालेला आहे. आपला बेने डोसा रेडी होऊन आलेला आहे. आणि हे बघा मस्त पोळी वगैरे लावलं आणि त्याने घी एवढं भरभरून टाकलेलं ना. पहिले कोथिंबीर टाकली, मग घी टाकलं, मग परत एकदा घी टाकलं. पोळी आहे आणि ह्याच्याबरोबर ही पुदिनाची चटणी आली आहे आणि ही लसणाची चटणी आहे प्लस सांबार आहे. आणि मगाशी जो त्यांनी बन दिलेला त्याची ही ग्रीन चटणी आहे. ही वेगळी आणि ही वेगळी. ही पुदिनाची, ही खोबऱ्याची आहे. सो आपण टेस्ट करूया. खूप घीमध्ये असा थपथपलेला. ओके चला मी आता ट्राय करते. मी ही पहिली खोबऱ्याची चटणी घेतली. मस्त आहे. वरून क्रिस्पी आहे, आतून एकदम मऊ आहे. खूप मस्त आणि फ्रेश आहे. हलकासा फर्मेंटेड फ्लेवर येतोय म्हणजे मस्त असा झालेला आहे तो. ग्रीन चटणी आहे. ग्रीन चटणीचा फ्लेवर नाही आला. मस्त आहे. ही आणि ही सिमिलरच आहे. हलकासा पुदिनाचा फ्लेवर येते. लसणाची चटणी बघा कशी आहे. तर लालसर दिसते. लसूण खोबरं मस्त आहे. सांबार फक्त नुसता करून बघते, पिऊन बघते. खूप गरम आहे. मस्त आहे. स्पायसी आहे. गोड सांबार नाही आहे, स्पायसी आहे. हलकासा गोड आहे म्हणजे एकदम नावाला गोड आहे. पण ओव्हरऑल मस्त आहे. बेने डोसा इकडे आलात तर नक्की ट्राय करा. आनंद भवनमधले कुठले कुठले पदार्थ तुम्ही ट्राय केले, कुठले स्नॅक्स खाल्ले तर मला सांगा. हे बीटरूट हलवा आहे जी स्पेशालिटी आहे. कोरकोटे इडली, कोजोकोटाई, कोरकोटे इडली, राईस उंडी. राईस इडली आहे ही. आणि ह्याचा शेप पण बघा कसा आहे. सकाळी 7 वाजता उघडतो आम्ही आणि रात्री 10 वाजता बंद. मधल्या वेळात काय बंद नाही, कंटिन्यू. हे नाही 1946 सर. ते जवळजवळ 35 ते 40 स्टाफ. श्रावणामध्ये पातोळी मिळते आणि आम्ही पातोळ्यामध्ये कळलं ना हळदीच्या पानामध्ये ते बनवतो. नंतर शनिवार रविवारी आमच्याकडे एक काय म्हणतं मोदक असतं, उकडीचे मोदक ते असतं. आणि दुसरं म्हणजे दोन्ही इडली म्हणून स्पेशल शनिवार रविवारी दोन्ही इडली पण. आणि बाकीचे तुम्हाला आता बेंडे डोसा बघितला, नीर डोसा बघितला. नीर डोसाचा स्ट्यू मिळतो. आणि हे काय ते तडका डोसा म्हणून एक आहे आपल्याकडे, तो मिळेल. सेट डोसा आहे. आमच्याकडे दररोज वेगळ्या प्रकारचे हलवे बनतात. सोमवारी मोहन हलवा बनतो, मंगळवारी आमचा वीकली ऑफ आहे. आणि बुधवारी काय दुधी हलवा, गुरुवारी गाजर हलवा, शुक्रवारी बीटरूट हलवा, शनिवारी व्हाईट पंपकिन म्हणजे कुवाळ्याचा हलवा तो बनवतो. मी आत्ता आनंद भवनच्या बाहेर आहे आणि इथे सायन
कोळीवाड्याचे आमदार कॅप्टन आर तमिळ सेल्वन पण आले आहेत, तर आपण त्यांना विचारूया इकडची तुम्हाला टेस्ट कशी वाटते. चला, मला आत्ता सॅन कोळीवाड्याचे आमदार भेटले आहेत, आपण त्यांना विचारूयात. त्यांनी आनंद भवनला खूप वेळा व्हिजिट केलं आणि ते येतातच इकडे. आपण विचारूया त्यांना इकडची टेस्ट कशी वाटते. आपको यहाँ की टेस्ट कैसी लगती है? अच्छा है. मैं भी एक आम आदमी का सरीका सबके साथ बैठ के मैं नाश्ता करता हूँ. 2 दिन में एक बार मैं आता हूँ. इनका टेस्ट में कोई प्रॉब्लम नहीं है, हेल्थ का कोई तकलीफ ही नहीं है. वेलकम बॅक टू आवर चॅनल तो चलो फिर. आणि माझ्या मागे जे आर्किटेक्चर तुम्ही बघताय ते तुम्हाला बघून कळलंच असेल मी कुठे आहे. येस, आय एम इन माटुंगा. आणि माटुंगा म्हणजे रुईया कॉलेज आलं जे फेमस आहे. सो आज मला खूप नॉस्टॅल्जिक झालं या एरियामध्ये येऊन. खूप वर्षांनी आले आणि मी आज इकडे स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करणार आहे. रुईया कॉलेजचे खूप सारे आम्हाला रेकमेंडेशन आलेले, सो आम्ही आलो आहे आता इकडे खूप सारे फूड ट्राय करायला. सो इकडे एक मामाजीचा स्टॉल आहे जिथे फ्रँकी मिळते, तर आम्ही आज तिकडे जाऊन बघूयात कुठली फ्रँकी मिळते. आत्ता मी आहे रुईया कॉलेजच्या समोर आहे आणि इकडे समोरच ह्याच्या खूप गर्दी आहे. कॉलेज सुटलं आहे तर इथे आहे मामाजी सँडविच, तर आपण तिकडे जाऊन बघूयात. खूप गर्दी दिसते, तुम्ही बघू शकता प्रत्येक फूड जॉईंटवर गर्दी आहे. पण मी आत्ता इकडे आली आहे मामाजीमध्ये. मामाजी टेस्ट ऑफ कट्टा असं नाव आहे आणि ते खूप लोक फ्रँकी खाताना दिसतात मला. बघा, घेतली यांनी पण. आणि बघूया तिथे काय काय मिळतं. चिली गार्लिक पनीर चीज, मेयो पनीर चीज सजवान, पनीर चीज. हे सगळ्या फ्रँकीज होत्या, ह्या इकडे खूप चालतात आणि इथे लोक येतातच आहेत आणि खूप सारी गर्दी दिसते. आता आपण बघूयात इकडची कुठली तरी मस्तवाली फ्रँकी घेऊयात. आणि इथे खूप मोठा मेनू दिसतो. खूप मोठा मेनू दिसतो इकडे. हे बघा, इकडून इथपर्यंत. मी आता रुईया कॉलेजच्या बाहेर आहे माटुंग्यात आणि त्याच्या समोरच हे मामाजी नावाचं शॉप आहे जिथे फ्रँकीज खूप फेमस आहे. खूप गर्दी आहे इकडे खायला. आत्ता ॲक्च्युली कॉलेज सुटलं तर अजून खूप जास्त गर्दी आली आहे. आणि ही आहे चिली गार्लिक पनीर चीज फ्रँकी. एका फ्रँकीमध्ये एवढं सगळं मिळालं तर तुमचं पोट भरून जाणारच आहे ऑब्व्हियसली. ही आहे 90 रुपीजची फ्रँकी आणि खूप लोडेड दिसते. खूप सारं चीज टाकलं आहे. आता ह्याच्या आतली फिलिंग कशी आहे बघूया. स्पायसी आहे, खूप खूप जास्त स्पायसी आहे. गार्लिक आणि शेजवान खूप स्पायसी आहे. मला चीजची टेस्ट नाही आली पण आलूची टेस्ट खूप येते बटाट्याची. ते स्पायसी आहे ना त्याच्यामुळे चीजची टेस्टच अख्खी लपून गेली आहे. अजून पनीर खाली आहे वाटतं, पनीर आलं नाही अजून, पण दिस इज व्हेरी स्पायसी. पण ही फ्रँकी ना 90 रुपीजच्या अकॉर्डिंग खूप लोडेड आहे, खूप जास्त लोडेड आहे. आणि पनीर नाही आलं. पनीर टॉप टू बॉटम भरलेली फ्रँकी आहे. टँगी पण आहे, स्पायसी पण आहे. जास्त स्पाइस आणि टँगीचा फ्लेवर मला जास्त येतो. चांगली आहे. एका फ्रँकीत माझ्यासारख्यांचं दोघांचे पोट भरतील. खूप मोठी आहे, आरामात खाऊ शकतात. आणि इथे खूप सारे कट्टे पण आहेत बसायला रुईयाच्या समोर, तर तुम्ही कुठे पण बसून खाऊ शकतात. पार्सल घ्या, कुठेही बसून खा. मगाशी इकडे खूप सारे मुलं होते, खूप स्टुडंट्स होते इकडे, तर मी आले आणि हे खूप लोकांनी रिकमेंड केलेलं मला ही प्लेस, साई ज्यूस सेंटर. सो तुम्ही इकडे आलात तर इकडे नक्की या. मला इकडे आसपास हे एकच ज्यूस सेंटर दिसलेलं आहे, त्याच्यामुळे हे मोस्टली पॉप्युलर असेल. हे इकडे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घेत आहेत. आम्ही कोल्ड कॉफी मागवली आहे.
शिवाजीवरनं सरळ पुढे पुढे चालत आलात एवढी तिखट फ्रँकी खाल्ली. त्यानंतर प्यायचं आहे हे कोल्ड कॉफी. हे मी खूप दिवसांनी पिणार आहे, खूप वर्षांनी पिणार आहे कोल्ड कॉफी. मी माझ्या कॉलेजच्या वेळी प्यायलेली, आता मी डिरेक्टली आत्ता पिणार आहे. त्यानंतर मस्त आहे. एक्झाम असेल, झोप येत असेल, कोल्ड कॉफी प्या, मस्त झोप उडून जाईल अख्खी. एवढी स्ट्रॉंग आहे नाही कोल्ड कॉफी. आम्ही शुगर कमी सांगितलेली, बट ही मस्त आहे, एकदम मस्त टेस्ट येते. आणि कन्सिस्टन्सी पण खूप थिक आहे याची बऱ्यापैकी. आणि दिस इज फॉर 70 रुपीज. मस्त आहे. वा, मस्त गणपती बाप्पांचं मस्त पोस्टर दिसतं इकडे. आम्ही चाललो आता घरी. मस्त खाल्लंय, खूप जास्त बटरी खाल्लंय आणि आता पोट खूप भरलंय, झोप यायला लागले. मी चालले घरी जाऊन मस्त आराम करते. तुम्ही व्हिडिओ कसा वाटला सांगा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी चालले आता. बाय.